मी असं ऐकलंय तुम्ही याचं पूर्ण हळदीचं मार्केटिंग केलं मागच्या वर्षी. हो काय होतं ते सगळं? सगळ्यात मोठे लाभार्थी माझ्या साईल चारू टेक्नॉलॉजी एक नंबर. सगळे हळद किती निघाली मागच्या वर्षी? साधारणतः 40 क्विंटल निघाले. 40 क्विंटल हळद तुम्ही पूर्णपणे स्वतः विकली विकले स्वतःनेच विकले या वयामध्ये? या वयामध्ये. सांगितलं ना सर आधी मी जेव्हा तुम्ही मागच्या वर्षी यांच्या बरोबर हळद पूर्णपणे विकली. जळगाव, धुळा, नाशिक, हा. नंदुरबार बरं. 4 जिल्ह्यामध्ये तर मग तुम्ही जर होलसेल मध्ये विकली असेल तर किती पैसे झाले असते? निम्मी मिळाले असते. तुम्ही आता मार्केटमध्ये विकली हळद हो. तर मार्केटमध्ये जनरल लोक जे विकतात त्याचे रेट आणि आता आपण तुम्ही विकली हळद 50 रुपये त्याच्यापेक्षा जास्त रेट घेतला. मार्केटपेक्षा हो. तुम्ही कशी विकली हळद मध्ये सगळी? सगळे डोर टू डोर विकली. एक पाकिट फोडायचं पावशेरचं. बर घ्या मावशी आधी. बर मावशीनं साळा धुंगली हा किलो अर्धा किलोचे गिराईक. किलो एका मावशीने 1 किलो घेतली हा. की चालली पुरी गलीच्या गली. त्या मावशीला क्वालिटी कळती ती लगेच खिसा- पुरी गलीच्या गली बोलून घेतली. बटवा लगेच बाहेर. हो. काही सुशिक्षित पोरांनी विचारलं एसीटी काय आहे? त्यांना म्हटलं हे साईल चार्जर टेक्नॉलॉजी नाशिकचं हा. सगळं वैदिक हे मटेरियल आहे. तुम्ही वापरा, कुठल्याही पिकाला वापरा. हळदीबद्दल आमच्या गाडीला बोर्ड लावला आहे, माहिती पत्रक तयार आहे बर आणि हळदीला जे लेबल आहे हा. तेही आम्ही लावलेलं आहे. हो, एका तासामध्ये 1.5 क्विंटल हळद विकली 300च्या भावाने धुळ्यामध्ये. 6 लोक तर काउंटर होती फक्त लक्ष ठेवायला, हळद द्यायला, पैसे घ्यायला 6 लोक होते. तर ही जी हळद आहे तुमची आज हा, ही जर पाहिली अशी हा, तर अशी तेल लावल्यासारखी वाटते. बरोबर. नाही हे बघा ना हे. याला असं वाटतं का तेल हे लावलेलं. लावलंय बरोबर. तुम्ही मला कुठल्याही केमिकलनी बनवली कुठल्या कोणाची हळद दाखवा एकदम अशी गर्द दिसत पिवळी. नाही.